मस्त असा सुंदरसा ड्रेस काढला, मस्त असा ड्रेसवरती सुंदर असे मॅचिंग इयरिंग्स काढले आणि मेकअप नाही करत मी हे छोटेसे म्हणजे एक दोन जे प्रोडक्ट्स आहेत ते मी लावते माझ्या फेसला. जसे की तुम्ही बघू शकता, हे आहे मॉइश्चरायझर आणि दुसरं जे आहे माझ्या हातामध्ये ते आहे सनस्क्रीन, जे मी म्हणजे मॉर्निंग आफ्टरनूनमध्ये वापरत असते. आणि जे बाजूला आहे ऑरेंज कलरचं ते जे क्रीम आहे ती फाउंडेशन आहे, ती कधीतरी मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा मी लावते. आणि जेव्हा मी रेडी होत असते तेव्हा मला AC हा कंपल्सरी पाहिजे असतो, त्याच्यामुळे ते मी ऑन करत असते. तर नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका ब्लॉग. आणि आम्ही निघालो होतो मस्तपैकी डिनर करायला. आणि माझी मुलगी शाळेतनं आली ना तर तिला प्रचंड असा थकवा येत असतो, कारण की ऑफकोर्स नर्सरीची जी स्कूल आहे ती लिटरली 4 तासाची आहे. त्याच्यामुळे तिला इतकी सवय नाही आहे बाहेर जाण्याची वगैरे, म्हणजे प्रत्येक लेकराला नसते. जे बाळ असतात 3, 4, 3.5 ह्या वर्षाचं असतं ना, त्यांना खरंच सवय नसते इतकं बाहेर राहण्याची. तर ती छानपैकी झोपली होती आणि तिचे बाबा आहे ना तिला खूप त्रास देत होते. आणि तिच्यासाठी ना मी हा मिकी माऊसचा ड्रेस काढला. ऑफकोर्स आता सगळ्यांनाच कळलं असेल की तिला मिकी माऊस हा किती आवडतो. आणि फायनली आमची लाल परी अशी एंट्री करते ना, म्हणजे मला तर खरंच खूप आवडतं. आणि छानपैकी आता काय झालं आहे ना मंडळी, आमची जागा जरा हिरावूनच घेतलेली आहे माझ्या मुलीने, त्याच्यामुळे फ्रंट सीट आता मला काही मिळतच नाही. आणि मला माहिती आहे की ती आता मला कधीच मिळणार नाही आहे आणि ती मला बसूनसुद्धा देत नाही. त्याच्यामुळे छानपैकी आम्ही निघालो होतो. आणि मग रडत आहे ना आलीच, नेमकी माझ्याच बाजूला बसायला आली बरं का. म्हणजे फ्रंट सीट हा फक्त दिखावा असतो की हा मला बाबाच्या बाजूला बसायचं आहे, पण बसायचं आणि छळायचं असतं फक्त आईसोबतच हा का. आणि हे बघा पुण्याची ट्रॅफिक जी कधीच संपत नाही बरं का मंडळी. हे आम्ही कधीही बाहेर जाऊ ना तरी ट्रॅफिक ही आम्हाला कधीच चुकत नाही, ही आम्हाला नेहमी लागत असते. तर फायनली आम्ही जेव्हा ट्रॅफिकमधनं बाहेर आलो तर बघतो तर अरे बापरे, इथे पण ट्रॅफिक. म्हणजे जिथे जेवायला आलो होतो ना तिथे सुद्धा ट्रॅफिकच होती मंडळी. आणि नंतर कसं बसं आम्हाला आहे ना ट्रॅफिक का होईना पण आम्हाला कुठेतरी गाडी लावायला छोटीशी जागा मिळाली. आणि आम्ही आता बघत होतो की आम्हाला सीट कधी मिळणार. आणि मग मी सीट मिळत असताना वाट बघत बसली होती. तर वाट बघता बघता माझी नजर अचानक वरती गेली की अरे यांनी मस्तपैकी छत्र्यांचं डेकोरेशन केलेलं आहे. तर मंडळी हे जे रेस्टॉरंट होतं ना हे होतं घेवर, हे आहे पुण्यामध्ये. तर तुम्ही कधी आलात तर इकडे नक्कीच व्हिजिट करा. इथे मस्तपैकी गुजराती अशी थाळी मिळत असते. तर आमची मस्त आम्हाला सीट वगैरे मिळाली होती आणि आम्ही आता आतमध्ये एंट्री करतोय. तुम्ही बघू शकतात खूप गर्दी होती आणि एकतर प्रचंड मोठी फॅमिली आली होती आणि त्यांचं काहीतरी गेट टुगेदर वगैरे असेल, त्याच्यामुळे मोठी अशी लट फॅमिली आली होती. म्हणून आम्हाला काही लवकर सीट मिळालीच नाही, पण फायनली आम्हाला सीट मिळाली होती. आणि आमच्यासोबत विहाचे मामा नसतील असं तर कधी होणारच नाही. तर मस्तपैकी छान अशी इथे प्रथा आहे हात वगैरे धुण्याची, तुम्ही बघू शकता. छान वाटतं असं, पण मला थोडंसं असं ऑडच वाटतं, कारण की कसं असतं ना की म्हणजे मला खरंच सिरियसली ह्या गोष्टी नाहीच पटत. ह्या अशा सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतःची कामं स्वतः केली पाहिजे म्हणून. पण तरी मी हात धुतले. पण हां, जेवण झाल्यानंतर मी हे असे हात धुतले नाही, इकडे मी बेसिंगमध्येच जाऊन हात धुतले होते. आणि फायनली आमची ताट मस्तपैकी रेडी झाली होती. मामाने आणि म्हणजे विहाच्या वडिलांनी खायला सुरुवात केली होती, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं की थाळीमध्ये किती पदार्थ आहेत म्हणून. 2 वाट्या रिकाम्या होते. एका वाटीमध्ये पनीरची भाजी म्हणजे बाकी होती यायची, आणि एका वाटीमध्ये तो तुम्ही बघू शकता जिलेबी आणि रबडी होती, त्या दिवसाचा जो पदार्थ होता तो. आणि हे जे आहे ना हे पुदिन्याचं पाणी आहे की आपण भरपूर खातो ना, त्याच्यामुळे मग आपल्याला पचायला काहीतरी औषध नको का, म्हणून ते पुदिन्याचे पाणी देत असतात आपल्याला. आणि छानपैकी ना काय झालं होतं माहिती का, आजची जी ड्युटी होती ना ती मामाकडे होती विहाला भरवण्याची. त्याच्यामुळे मी मस्तपैकी जेवण मस्त असं छान जेवली, म्हणजे मी शांतपणे जेवली, कारण की ड्युटी तर मामाकडे लागली होती ना मंडळी. तर छानपैकी मी मस्तपैकी आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही बाहेर निघालो. आणि सोफ वगैरे ऑफकोर्स आता शेवटी आपण हे खातोच, आणि माझ्या विहाला पण प्रचंड आवडतं. आणि विहाचा अट्टाच होता की आता मला मामाच्या गाडीवरच जायचं आहे म्हणून. तर आम्ही काय तिचा हा अट्टास पुरवला नाही, एक राऊंड मारून आलो मस्तपैकी लहान लेकरासारखं. आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजेच घराकडे. आणि घराकडे जाताना विहाचं फेवरेट सॉन्ग नाही लावलं असं तर होऊच शकत नाही. तुम्ही जाता मंडळी मला नक्कीच सांगत की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विहाचं गाणं